नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवर यूट्यूब चॅनलवर. आज 26 एप्रिल 2024 जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण बघणार आहोत. त्याआधी काल झालेल्या प्रश्नांचे आपण रिव्हिजन करून घेऊ. प्रश्न पहिला होता, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची पहिली महिला व्हाईस चान्सलर कोण बनली आहे? तर नईमा खातून. खालीलपैकी कोणत्या देशाला पहिले हिंदी रेडिओ प्रसारण सुरू करण्यात आले आहे? तर ते करण्यात आले कुवेत या देशामध्ये. 2024चा ASI आर्यभट्ट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर पी सुब्बाराव यांना. 2024 मध्ये शोम्पेन आदिवासी जमातीने कुठे प्रथमच निवडणुकीत ऐतिहासिक वोटिंग केली? तर ते अंदमान निकोबार येथील जमाती आहे त्यांनी वोटिंग केली आहे. IPLच्या इतिहासातील 200 विकेट घेणारे पहिले बॉलर कोण बनले आहेत? तर यजुर्वेद चहल हे बनले आहे. नुकतेच प्रसिद्ध झालेल्या सिप्रीच्या रिपोर्टनुसार 2023मध्ये जागतिक सैन्य खर्चामध्ये किती पर्सेंटेजमध्ये वाढ झाली आहे? तर 6.8% वाढ झाली आहे. अमेरिकेची नागरिकता मिळवण्यामध्ये जी यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर मेक्सिको. राष्ट्रीय पंचायत राज दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 24 एप्रिलला. ॲडव्हेंचर ऑफ ए ट्रॅव्हलिंग मॉन्क ए मेमॉयर नावाचे पुस्तक कोणी लिहिले? तर इंद्रयुमन स्वामी यांनी लिहिले. भारतातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट कोणी विकसित केले? तर ते केले आहे DRDOने. चला तर आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. प्रश्न पहिला आहे, आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. प्रश्न पहिला आहे, अमेरिकेने कोणत्या देशाला संयुक्त राष्ट्राच्या सदस्यत्वासाठी आलेल्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे? तर ते दर्शवला आहे कोणत्या देशाच्या? तर ऑप्शन सी, फिलिस्तीन या देशाच्या प्रस्तावाला, जे संयुक्त राष्ट्रामध्ये प्रस्ताव आला होता, कोणी मांडला होता हा? तर अल्जेरियाने मांडला होता. त्या प्रस्तावाला अमेरिकेने आपला व्हिटोचा वापर करून हा प्रस्तावाला विरोध केला आहे. ही कशाची मीटिंग होती? तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची मीटिंग होती. यामध्ये एकूण किती देश आहेत? तर 15 देश आहे. त्यापैकी 5 हे परमनंट आहे आणि 10 नॉन परमनंट असतात. यामध्ये जे नॉन परमनंट आहे, नॉन परमनंट मेंबर याची नियुक्ती 2 वर्षासाठी असते आणि 5 मेंबर हे परमनंट आहे. तर परमनंट मेंबरमध्ये कोणकोणते देश आहे? तर एक आहे USA, सेकंड आहे UK, तिसरा आहे फ्रान्स, चौथा आहे रशिया आणि 5वा आहे चायना. हे आपल्या व्हिटोचा वापर करून कोणताही प्रस्ताव नाकारू किंवा याला विरोध करू शकतो आणि त्यामुळे तो मान्य केला जात नाही. त्याचाच वापर USAने करून फिलिस्तीनच्या जे संयुक्त राष्ट्राच्या सदस्यत्वाचा प्रस्ताव आला होता त्याला विरोध दर्शवला आहे. यामध्ये किती मत मिळाले होते फिलिस्तीनला? तर फिलिस्तीनला एकूण 12 मत मिळाले होते 15 पैकी, पण USAने व्हिटोचा वापर केल्यामुळे हा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. युनायटेड नेशनमधील हे एक 6 बॉडीज पैकी एक बॉडीज आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. युनायटेड नेशनबद्दल माहिती हो. युनायटेड नेशनची स्थापना कशी झाली? तर दुसऱ्या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी स्थापना झाली. याचे अध्यक्ष कोण आहे? तर अध्यक्ष आहे अँटोनियो गुटेरस. याचे हेडक्वार्टर कुठे आहे? तर न्यूयॉर्क, अमेरिका येथे आहे. USA. सदस्य देश किती आहे युनायटेड नेशनमध्ये? तर 193 सदस्य देत आहे सध्या. आणि शेवटला देश म्हटला तर कोणता आहे? साऊथ सुदान हा शेवटला 193वा देश आहे. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे. त्याच्यामध्ये कोण्या संघटनेमध्ये सहभागी झाले ते पाहू. तर इराण हा SCO शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनमध्ये सदस्यत्व मिळवणारा 9वा देश बनला आहे. स्वीडन हा नाटोमध्ये, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनमध्ये, नाटोमध्ये सहभागी होणारा कितवा देश आहे? तर हा 32वा देश आहे. आणि स्लोवेनिया हा आर्टेमिस करार यामध्ये सहभागी होणारा 39वा देश आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणता देश हा 4 दिवसाच्या वर्क वीक बनवणारा आशियातील पहिला देश आहे? म्हणजे हप्त्यामधील फक्त 4च दिवस या देशामधील व्यक्ती काम करणार आहेत. तर ते बनले आहे ऑप्शन ए, सिंगापूर या देशामध्ये हप्त्यातील फक्त 4च दिवस कंपनीमध्ये काम करणार आहे आणि 3 दिवस सुट्टी मिळणार आहे. हा असा आशियातील सिंगापूर हा पहिला देश बनला आहे.
ऑप्शनमध्ये सिंगापूरबद्दल काय माहिती पाहू. सिंगापूरची राजधानी काय आहे, तर सिंगापूर सिटी आहे. इथले चलन काय आहे, डॉलर. आणि राष्ट्रपती म्हटलं तर कोण आहे, हरमन षण्मुगरत्नम हे इथले राष्ट्रपती आहे. आणि हे जे आहे 4 दिवसाचं वर्क वीक हा केव्हापासून चालू होणार आहे, तर 1 डिसेंबर. 1 डिसेंबर पासून हे लागू होणार आहे 2024 पासून. भूतानमध्ये कुत्र्यांची नसबंदी करणारे भूतान हे पहिला देश बनला आहे. नेपाळ हे समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा दक्षिण आशियातील पहिला देश बनला आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. पपुआ न्यू गिनीने भारतासाठी आपला पहिला संरक्षण सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे, तर ती केली आहे ऑप्शन बी कर्नल एडिसन न्यूफो यांची. पपुआ न्यू गिनीद्वारे भारतासाठी आपला पहिला संरक्षण सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. पपुआ न्यू गिनी याच्याबद्दल माहिती पाहू. पपुआ न्यू गिनी हे याची राजधानी काय आहे, तर राजधानी आहे पोर्ट मोरेस्बी. आणि याची चलन कुठले आहे, तर किनी इथले चलन आहे. आणि पीएम म्हटलं तर कोण आहे, जेम्स मारापे. पीएम जेम्स मारापे हे आहे. हे जे आहे पहिले संरक्षण सल्लागार, तर हे आधी कोण होते, कोणाची जागा घेणार आहे हे, तर केमोडोर फिलिपिन्स पोलेवार हे यांची जागा घेणार आहे. पण पहिला म्हटलं आहे, पण हे पहिले आहे. याच्या आधी जे होते फिलिप पेलोवार यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. म्हणजे हे परमनंट नव्हते, म्हणून यांना पहिला संरक्षण सल्लागार म्हणले आहे. कोणाला, कर्नल एडिसन न्यूफो यांना. ऑप्शनमध्ये काही व्यक्तीचा उल्लेख आला आहे, त्यांना कशाची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांची, तर प्रज्ञा मिश्रा यांना ChatGPTच्या ओपन एआयच्या या कंपनीसाठी भारतातील पहिली एम्प्लॉय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतातील पहिली एम्प्लॉय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुंदर पिचाई हे कशाचे CEO आहे, तर गुगलचे CEO आहे. आणि नील मोहन हे कशाचे आहे, तर यूट्यूबचे CEO आहेत. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. 23 एप्रिलला कोणत्या राज्याद्वारे होंगझोम दिवस साजरा करण्यात आला आहे. हा करण्यात आला आहे ऑप्शन सी मणिपूर या राज्याद्वारे 23 एप्रिलला होंगझोम दिवस साजरा करण्यात आला आहे. हा का बरं साजरा केला जातो, तर 1891 जे अँग्लो आणि मणिपुरी युद्ध झालं होतं, त्यामधील खोंगजाम युद्धामध्ये इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या बहादूर सैन्यांच्या सन्मानार्थ मणिपूर राज्यातील लोक या दिवसाचे आयोजन केले जाते. खोंगजोम दिवस साजरा करतात. ऑप्शनमध्ये काही याचा उल्लेख आला आहे राज्याचा, त्याच्याबद्दल माहिती पाहू. तर सिक्कीम राज्याने कशाची योजना लागू केली, तर जुनी ओल्ड पेन्शन स्कीम लागू करणारे हे पूर्वोत्तर भागातील पहिले राज्य आहे. आसाममध्ये कुठला फेमस हे आहे, तर बिहू महोत्सव हा फेमस महोत्सव आहे. याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद करण्यात आली आहे. आणि अरुणाचल प्रदेशमध्ये विलेज व्हायब्रंट प्रोग्राम लॉन्च करणारा अरुणाचल प्रदेश हा पहिले राज्य बनले आहे. प्रोग्राम. मणिपूरचा उल्लेख आला आहे, तर मणिपूर राज्याबद्दल काही माहिती पाहू. मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. 7 सिस्टरमधील एक राज्य ओळखले जाते. नागालँड, आसाम, मिझोराम या 3 राज्याच्या सीमेला लागून आहे. आणि इंटरनॅशनल म्हटलं तर म्यानमारची सीमा लागून आहे याला. स्थापना झाली केव्हा, तर 21 एप्रिल 1972 मध्ये. मुख्यमंत्री कोण आहे, एन बिरेन सिंग. राज्यपाल कोण आहे, अनुसुया उइके. लोकसभा सीट किती आहे, 2. इथले प्रसिद्ध झील म्हणजे तलाव कोणते आहे, तर लोकटक झील. याला नॅशनल पार्क कुठले आहे, तर केबुल लामजाव नॅशनल पार्क, शिरोई नॅशनल पार्क. केबुल लामजाव नॅशनल पार्क आणि लोकटक झील हे सुद्धा प्रश्न
पेपरमध्ये भरपूरदा विचारलेला आहे. इथल्या फेमस नद्या कुठल्या आहेत तर बराक, इम्फाल आणि इरिल हे फेमस नद्या आहे. इथली राजधानी आहे इम्फाळ. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. नुकतेच कोणाला कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणजेच या मानवतावादी पुरस्कार 2021ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर ते करण्यात आले आहे ऑप्शन ए रतन टाटा यांना कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सद्वारे मानवतावादी पुरस्कार 2021ने सन्मानित करण्यात आले आहे. याची स्थापना केव्हा झाली होती तर स्थापना झाली 2008 मध्ये. कोणी केली तर कोणी सामंत डॉक्टर अच्युत सामंत यांनी 2008 मध्ये केली. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले ते पाहू. तर मोहम्मद सलेम यांना वर्ल्ड फोटो ऑफ द इयर 2024चा पुरस्कार मिळाला आहे. एम कृष्णा यांना संगीत कलानिधी पुरस्कार 2024 संगीत कलानिधी पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले आहे. आणि प्रभा वर्मा सिन्हा यांना सरस्वती पुरस्कार सरस्वती पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले आहे. कितव्या क्रमांकाचे होते ते तर 33व्या क्रमांकाचे. ऑप्शन समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. वर्ल्ड मलेरिया दिवस केव्हा साजरा केला जातो तर हा साजरा केला जातो ऑप्शन डी 25 एप्रिलला वर्ल्ड मलेरिया दिवस साजरा केला जातो. का केला जातो तर जे मलेरियाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी 25 एप्रिल हा दिवस साजरा केला जातो. भारताचे टार्गेट कुठले आहे मलेरिया मुक्त करण्याचे तर 2030 असे मलेरिया मुक्त करण्याचे भारताचे टार्गेट ठेवलेले आहे. ऑप्शनमध्ये काही दिनांकांचा उल्लेख आला आहे त्या दिवशी कोणकोणते दिवस साजरा केला जाते ते पाहू. तर 22 एप्रिलला कोणता दिवस तर वर्ल्ड अर्थ डे साजरा केला जातो. 23 एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो तर वर्ल्ड बुक अँड कॉपीराईट डे वर्ल्ड बुक अँड कॉपीराईट डे साजरा केला जातो. आणि 24 एप्रिलला पंचायत राज दिवस वर्ल्ड मलेरियाबद्दल आणखी एक इंटरनॅशनल न्यूज आली होती की आफ्रिकी देश आहे घाना यांनी मुलांसाठी जे वॅक्सिन तयार करण्यात आली होती. घाना हा देश मुलांसाठी मलेरिया वॅक्सिन उपलब्ध करून देणारा हा पहिला देश बनला होता घाना. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. डेटा ट्रॉफिकच्या मामल्यामध्ये जगातील सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर कंपनी कोणती बनली आहे तर ती बनली आहे ऑप्शन बी रिलायन्स जिओ ही डेटा ट्रॉफिकच्या मामल्यामध्ये जगातील सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर कंपनी बनली आहे. याआधी कोणती प्रथम क्रमांकावर होती तर चायनाची मोबाईल ऑपरेटिंग कंपनी ही प्रथम क्रमांकावर होती. आता रिलायन्स जिओ ही प्रथम क्रमांकावर आलेली आहे. रिलायन्सने आपले कस्टमर किती आहेत तर 481.8 मिलियन एवढे कस्टमरसह प्रथम क्रमांकावर आलेले आहे. याची कोणाची कंपनी आहे तर मुकेश अंबानी यांची. आणि एअरटेलचे अध्यक्ष कोण आहेत सुनील मित्तल हे आहे. ते MD आणि CEO म्हटलं तर कोण आहे गोपाल विठ्ठल MD आणि CEO आहेत. आयडियाचे कोण आहेत तर आयडियाचे आहे CEO अक्षय मुंद्रा आहे CEO आहेत. BSNL हे भारत सरकारद्वारे चालवण्यात येणारी मोबाईल नेटवर्क कंपनी आहे BSNL. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. 9वे जे ICC मेन्स T20 क्रिकेट वर्ल्ड कप होणार आहे त्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाला नियुक्ती करण्यात आली आहे तर ते करण्यात आली आहे ऑप्शन सी उसेन बोल्ट याला 9व्या ICC T20 मेन्स क्रिकेट वर्ल्ड कपसाठी ब्रँड अँबॅसेडर मधून नियुक्ती करण्यात आली आहे. उसेन बोल्ट हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर जमैकाचा हा खेळाडू आहे. धावक स्पीडमध्ये म्हणजे 100 मीटर 200 मीटर आणि 1600 मीटरमध्ये यांनी
जगामध्ये सर्वात प्रथम क्रमांकावर याची आहे. 100 मीटर याचे टार्गेट किती आहे तर 9.58 सेकंदमध्ये यांनी 100 मीटर मारलेलं आहे. त्याचे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आता ICC मेन्स वर्ल्ड कपबद्दल काही माहिती घेऊ. हे जे आहे याचे आयोजन कुठे होणार आहे तर याचे आयोजन होणार आहे वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये. वेस्ट इंडिज प्लस USA मध्ये आयोजन होणार आहे. केव्हा होणार आहे हे तर 1 ते 29 जून 2024 या दरम्यान हे आयोजन होणार आहे. यामध्ये किती टीम सहभागी होणार तर 20 टीम यामध्ये सहभागी होणार आहे. यामध्ये नवीन कोणत्या देशांनी सहभाग घेतला आहे तर एक आहे USA, सेकंड नंबरवर आहे कॅनडा आणि थर्ड नंबर कोणता आहे युगांडा. या नवीन 3 देशांनी प्रथमच T20 मेन्स वर्ल्ड कपमध्ये सहभाग नोंदवला आहे. ICCची स्थापना कधी झाली तर ICCची स्थापना 1909 मध्ये झालेली आहे. 1909. याचे हेडक्वार्टर कुठे आहे तर UAE दुबई येथे. CEO म्हटलं तर कोण आहे जॉफ अल्ट्रारोज आहे आणि चेअरमॅन कोण आहे ग्रेग बार्कले. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे त्यांच्याबद्दल माहिती घेऊ. सचिन तेंडुलकर यांचा पुतळा जे मुंबईमधील वानखेडे स्टेडियम आहे वानखेडे स्टेडियम येथे स्थापन करण्यात आला आहे. वानखेडे स्टेडियम पुतळा. मॅक्स वर्स्टापेन हे 2024 चे ग्रँड फिक्स झाले. 2024 ग्रँड फिक्स यामध्ये त्यांनी कोणकोणती स्पर्धा जिंकली आहेत तर चायना ग्रँड फिक्स, जापान, सौदी अरेबिया आणि बहरीन या 4 ग्रँड फिक्स त्यांनी जिंकलेले आहे. आणि नोवाक जोकोविच यांना आताच लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्टमॅन ऑफ द इयर 2024चा पुरस्कार मिळाला आहे. लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्टमॅन ऑफ द इयर 2024चा पुरस्कार 5व्या वेळा मिळाला आहे त्यांना. ते समोरचा प्रश्न आहे वोटर इन क्यू हे मोबाईल ॲप्लिकेशन कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे तर ते केले आहे ऑप्शन बी हरियाणा राज्याने. आपल्या राज्यामधील जे वोटर आहे त्यांच्यासाठी सुविधा म्हणून वोटर इन क्यू हे मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे. यामध्ये काय होणार आहे तर जे बूथवर आहे किती व्यक्ती आपल्या लाईनमध्ये आहेत ते या ॲप्लिकेशनद्वारे माहीत होणार आहे आणि त्यामुळे जे वोटर्स आहे त्यांना वोटिंग करण्यामध्ये मदत होईल. त्यासाठी हरियाणा राज्याने वोटर इन क्यू हे मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहे. पंजाब राज्याने कोणते ॲप्लिकेशन लॉन्च केले तर बूथ राबता हे मोबाईल ॲप्लिकेशन ॲप लॉन्च केलेले आहे. गुजरात राज्य कशासाठी फेमस झालं आहे आता तर निर्विरोध लोकसभा सीट जिंकणारे जे व्यक्ती आहे ते गुजरात राज्यामधील सुरत लोकसभा सीटमधील आहेत. सुरत लोकसभा सीट निर्विरोध जिंकणारे त्याचे नाव काय आहे तर मुकेश दलाल हे आहे. कोणत्या पार्टीचे आहे तर हे BJPचे आहे. BJP. आणि अंदमान निकोबार हे इलेक्शनच्या रिलेटेड कशात संबंधित होते तर इथले जे आदिवासी जमात आहे शोम्पेन आदिवासी जमात यांनी यामध्ये सर्वात जास्त वोटिंग केली आहे 2024च्या इलेक्शनमध्ये. शोम्पेन आदिवासी जमात. आता इलेक्शन कमिशनबद्दल माहिती घेऊ. इलेक्शन कमिशनची स्थापना झाली ती केव्हा झाली. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना झाली 25 जानेवारी 1950 मध्ये. त्याचे इलेक्शन कमिशनचे आता सध्या मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर राजीव कुमार कित्या क्रमांकाचे 25व्या. आणि इतर निवडणूक आयुक्त कोण आहेत ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग सिंधू यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. आणि इलेक्शन कमिशनचं जे संविधान आहे संविधानमध्ये
कोण्या भागमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे? तर भाग 15 मध्ये याचा उल्लेख आहे. आणि अनुच्छेद कुठला आहे? भाग 15 आणि अनुच्छेद 200, 324 ते 329 मध्ये याचा उल्लेख आहे. याआधी यांनी कोणकोणते ॲप्लिकेशन लॉन्च केले होते? तर सक्षम आणि सी विजिल ही सुद्धा ॲप्लिकेशन. सक्षम हे अपंग लोकांसाठी अक्षम ॲप, आणि सेकंड नंबर कोणतं आहे? विजिल ॲप, विजिल ॲप लॉन्च केलेले आहे इलेक्शन कमिशनद्वारे. शेवटला प्रश्न आहे, 2024 मध्ये 6व्या इंटरनॅशनल डिझास्टर इंटरनॅशनल सामोरला आणि शेवटला प्रश्न आहे, 2024 मध्ये 6व्या इंटरनॅशनल डिझास्टर रिझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर ते करण्यात आले आहे ऑप्शन बी, दिल्ली या शहरामध्ये 2024 मध्ये 6व्या इंटरनॅशनल डिझास्टर रिझिलियन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. याची थीम काय आहे 2024ची याची? तर इन्व्हेस्टिंग टुडे फॉर अ मोर रिझिलियन्स टुमारो, उद्याच्या भविष्यासाठी आज मेहनत करणे. ऑप्शनमध्ये संमेलनाचा उल्लेख आला आहे, म्हणून कोणकोणते शहर आपल्या नाशिकमध्ये कोणते संमेलन आयोजित करण्यात आले होते? तर 27वे राष्ट्रीय युवा महोत्सव, राष्ट्रीय युवा महोत्सव हे आयोजन 2024चे नाशिक येथे आयोजन करण्यात आले होते. ब्रुसेल्स येथे फर्स्ट न्यूक्लिअर एनर्जी संमेलन 2024चे आयोजन बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे करण्यात आले होते. आणि ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथे 7व्या हिंद महासागर संमेलनाचे आयोजन, हिंद महासागर संमेलन 2024चे आयोजन हे ऑस्ट्रेलियामधील पर्थ येथे करण्यात आले होते. हा आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न होता. फ्रान्सची कार निर्माता कंपनी सिट्रोएनने आपल्या भारतातील ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर हे करण्यात आली होती ऑप्शन सी, MS धोनी यांची सिट्रोएनच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून भारतामध्ये नियुक्ती करण्यात आली होती. हा प्रश्न होमवर्कसाठी आहे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. प्रश्न आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्डचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्राला शेअर करा. धन्यवाद.